महाराजी सभा में भी धनुष्यबाण को मैं ही उठाऊंगा। अशा पद्धतीने ललकारू लागला, सगळ्यांना धमकावू लागला रावण. आणि मग जनक महाराजांनी धनुर्यज्ञासाठी परवानगी दिली. जो कोणी सामर्थ्यवान असेल, ज्याच्या कोणामध्ये शक्ती असेल, त्याने समोर यावं. आणि असणारं हे शिव धनुष्य त्याला प्रत्यंचा लावावी. जो कोणी प्रत्यंचा लावील त्यालाच माझी असणारी कन्या सीता वरमाला प्रदान करील. अशी ज्यावेळेस परवानगी जनक महाराजांनी दिली, तर त्या ठिकाणी आलेले जे राजा आहेत त्यातला एक राजा उठलेला आहे. एक राजा समोर येतो, जोर बैठका मारू लागला. बैठका मारतोय, शक्तीचं प्रदर्शन करतोय. धनुष्य उचलण्यासाठी तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे. दोन्ही हात धनुष्याला लावलेले आहेत. सर्व शक्ती एकवटून धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न करतोय, पण धनुष्य मात्र उचलल्या जात नाही. सर्व शक्ती पणाला लावली, पण धनुष्य मात्र उचलल्या जात नाही. शेवटी नाविलाज झाला आणि असणारा तो राजा आपल्या स्वस्थानावरती जाऊन बसला. नाही उचलला शिव धनुष्य. मग आता दुसरा राजा त्या ठिकाणी उठलेला आहे. दुसरा राजा समोर येतोय. आहे का राजा? ठीक आहे. असे अनेक राजे त्या ठिकाणी आलेले आहेत. उचलण्याचा प्रयत्न करू लागले, पण धनुष्य मात्र तीळ मात्र सुद्धा त्यांना हल्लं नाही. आणि आता असणारा लंकेचा राजा रावण तो उठून उभा राहिला आणि त्या राजांकडे पाहून अरे शिव धनुष्य उचलला, कोणाचं काम आहे का? एका हातानं रावण धनुष्य उचललेलं आहे. एका हातानं धनुष्य उचललं. त्या धनुष्याला प्रत्यंचा लावत असताना, दोरी लावत असताना रावणानं ते धनुष्य आपल्या छातीवरती घेऊन पडला. रावण पडला. छातीवरती धनुष्य आहे आणि रक्त रावणाच्या मुखातून बाहेर येऊ लागलं. रावण मोठमोठ्यानं ओरडू लागला, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. धनुष्य छातीवरती आहे. मग त्या ठिकाणी असणारे विश्वामित्र मुनी, दशरथ महाराज, आपले जनक महाराज, ते राजे त्या ठिकाणी राजे जवळ आले. 500 राजे एकत्र आले आणि त्यांनी ते धनुष्य उचललं रावणाच्या छातीवरनं.